हॅलो गाईज, वेलकम टू माय सेकंड व्लॉग. मी सोनाली भावने. आज मी तुम्हाला सांगणार आहे की आमचा नागपूर टू उज्जैन आणि ओंकारेश्वर हा टूर कसा राहिला. इकडे आमच्या 2 गाड्या येऊन उभ्या होत्या, पण आमची तयारी काही झाली नाही. गाडीवाले काका लगेच बांधत होते, तोपर्यंत आम्ही म्हटलं की स्प्राईट पिऊन घ्यावं. स्प्राईट पिताना आमची खुशी तर तुम्ही पाहूच शकता की आम्ही किती एक्सायटेड आहोत जाण्यासाठी. आणि इकडे गाडीची पूजा चालू झाली. आम्हाला कुठे पण जायचं असलं तर आम्ही गाडीची पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. कुठेही देवदर्शनाला जायचं असलं तरी आम्ही गाडीची पूजा ही नक्की करतो. गाडीची पूजा झाल्यावर आम्ही थोड्या वेळाने उज्जैनसाठी निघालो. लाईट पडायला आणि इकडे पेट्रोल भरून घेतलं आम्ही. बसू आमच्या पायात गोळे येऊ लागले होते, म्हणून आम्ही टोलनाक्यावर बाहेर फिरण्यासाठी थांबलो होतो. आणि चाय पिण्यावाले चाय पित होते. 3-4 तासानंतर पुन्हा चायच्या टपरीवर गाडी थांबवली. इंडियन पॅरेंट्सना चायशिवाय तर होतच नाही. आणि माझा भाऊ इकडे म्हणे की मला चाय नाही पाहिजे, मला फक्त संतरस खातो म्हणे मी. रात्रभर गाडी चालून झाल्यावर आम्हाला सकाळी सुंदर असा मोर दिसला. मी इकडे फर्स्ट टाइम सिहोरला आली आहे आणि ही जागा खूप मोठ्या जागेत पसरून आहे. एका साईडनं मठ आहे, एका साईडनं मंदिर आहे, एका साईडनं भोजनालय आहे आणि इकडे एका साईडनं खूप साऱ्या गाया दिसल्या आणि यांना आम्हाला वाटलं की चारा चारावं यांना, आणि मग आम्ही चारा चारला यांना. मग नंतर आम्ही काही तासात उज्जैनला पोहोचलो. आणि इकडे सगळेजण आम्ही बाहेर निघून रूमच्या कोणाची तरी वाट पाहत होतो. सर्वात आधी आम्ही हरसिद्धी माता मंदिरला आलो आणि हे अगदी महाकाल मंदिराच्या समोर आहे. इकडे जस्ट आरती चालू झाली होती, मग पूर्ण आरती आम्ही केली. मंदिरातलं मी कुंकू लावलं, पण ते कुंकू थोडंसं हेकडं आलं, पण आता मी पुसू पण नव्हती शकत. पण जाऊ द्या म्हणलं, आता असंच जाव. आणि इकडे दर्शनासाठी खूप मोठी लाईन होती, पण तरी आमचं 1-1.5 तासातच दर्शन झालं. दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर पडलो आणि चालत एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. पण इकडे आपल्या वऱ्हाडीसारखं जेवण भेटतच नाही. विदर्भाची गोष्टच अलग आहे. आणि हे उज्जैनचं रामघाट बनारससारखं फिलिंग देत होतं. आणि या माणसाकडे चप्पू नाही तर हा चपलेनंच नाव चालवत होता. ही रामघाटच्या बाजूनं वाहणारी शिप्रा नदी आहे आणि या शिप्रा नदीवर असे खूप सारे शिवलिंग नदीवर असे तैरताना दिसतात. उज्जैनचं सगळं रामघाट आणि महाकालेश्वर मंदिर, हरसिद्धी माता टेम्पल हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही ओंकारेश्वरसाठी निघालो. आणि इकडे माझ्या आजीनं वेगळ्याच प्रकारचा नशा केला होता. आणि गाडी चालवणाऱ्या काकांना मस्त गाणे लावले होते. नंतर आम्ही रात्रीच ओंकारेश्वरला पोहोचलो होतो, पण आम्हाला रात्रीचं असल्यामुळे आम्ही व्हिडिओ शूट करू नाही शकला आमच्या रूमच्या बाहेरचा. पण आता बघा, हा सीन असा आहे. नदीमध्ये आंघोळ वगैरे केल्यावर सगळं फ्रेश वगैरे होऊन मस्त आम्ही चढायला चालू केलं. इकडे आम्हाला थोडं लाईनीत लागायला लागलं, पण आमचं लवकरच दर्शन झालं. आणि इकडे माझी आई आणि मावशी म्हणत होती आम्हाला पण ब्लॉगमध्ये घे म्हणे, आमचा पण चेहरा दिसला पाहिजे म्हणे. आणि इकडची गर्दी तर तुम्ही पाहू शकता.
हा सीन मंदिरच्या बाहेरचा आहे आणि ही मला वाटते ही नर्मदा नदी आहे. नाही, ही नर्मदाच नदी आहे. दर्शन झाल्यावर आम्ही रूमसाठी बाहेर निघालो, पण या लहान लेकरांची फर्माईश होते की आपण बोटिंगमध्ये बसावं म्हणून यांच्यासोबत मी पण आली आणि मग बाकी सगळे तयार झाले बोटिंग करायसाठी. आणि माझी आजी म्हणे त्या पहाडाच्या तिकडं काय आहे तर चाल म्हणे पाहू. पण इकडे काहीच नव्हतं. मग म्हटलं मच्छीला चारा देऊन द्याव आणि मग नंतर आम्ही नागपूरसाठी निघालो. तर असा होता आमचा टूर. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.